नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत. आपण MPSC साठी किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जे लागणारे जे न्यूमेरिकल्स आहेत, जे काय प्रॉब्लेम्स आहेत, जे काय प्रश्न आहेत ते आपण बघूया. 5/12 चे टक्केवारीमध्ये रूपांतर करा. पहिला ऑप्शन 42%, दुसरा ऑप्शन 40%, तिसरा ऑप्शन 41.67%, चौथा ऑप्शन आहे 43%. आता 5/12 चे रूपांतर आपल्याला शेकडेवारीत करायचं आहे. त्यासाठी बघा हा असा बदल करावा लागेल. 5/12 टक्के व्हॅल्यू पाहिजे आपल्याला 100 न मल्टिप्लाय करायचं. बघा दीर्घच गुणाकार 5 इंटू 100 यांचा गुणाकार आला, 500 हा गुणाकार आला, 500 भागिले 12. बघा पहिला भाग गेला 4चा. ओके, 4चे ऑप्शन बघा सगळेच आहे. 4 हा नंबर असलेला ऑप्शन पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 पण आहे. ओके, पुढे जाऊया. बाकी शिल्लक राहिले ते किती? 2. पुढे 2च्या पुढे हा 0 घातला 20. 20 ला 12 ने भाग लावला, 12 एके 12. ओके, आता पुढे 8 राहिले शिल्लक. 8 ला भाग जात नाही, ते पॉईंट घ्यावा लागेल. पण इथे क्लिअर झालं बघा, यापैकी बघा 42, 40, 41 आणि 43. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे हा 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. कारण पहिला नंबर 4 आहे, दुसरा नंबर 1 आहे. हे नंबर आपण क्लिअर केले, ऑब्झर्व केले, म्हणून तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. 41.67%. Thank you for watching. Please follow on Facebook and Instagram, okay, and subscribe to my YouTube channel, that is Proper Science Academy. Thank you.